एवढीच फक्त खंत व्यक्त केली की हा जो प्रोग्रॅम ज्यांच्या यंत्रणेकडनं लावला जातो त्यांनी फक्त त्या मंत्र्यावरचा लोड किती आहे हे जरा बघून कार्यकाळ फायनल केला तर बरं होईल, एवढीच माझी भूमिका होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी आपण सांगितलं आहे की इथलं साकीनाका इथलं मॅनहोल उघडण्याचं आदेशही कुठल्याही प्रकारे दिले नव्हते किंवा तशा प्रकारची वर्क ऑर्डर देखील दिली गेली नव्हती, तरी देखील ते उघडण्यात आलं. त्या संदर्भात कोण आहे ते कारवाई केली जाईल, परंतु अशा प्रकारचे आदेश नसतानाच ते कुठल्या कर्मचाऱ्यांना बोलले नाही, अशा पद्धतीनं जर महानगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल तर त्याची खोलवर जाऊन चौकशी झाली पाहिजे. अशा पद्धतीनं महानगरपालिकेनं जर मॅनहोल उघडू नका म्हणून सांगितलेलं आहे, कोणाला ते काम दिलेलं नाही, अशा पद्धतीचे आदेश निर्गमित झालेले नाही, तरीसुद्धा मॅनहोल उघडलं जातं, तर एक संशयाचा धागा कुठेतरी निर्माण होतो आणि तो निर्माण होऊ नये यासाठी महानगरपालिकेनं थर्ड पार्टी यंत्रणा तयार करून किंवा पोलिसांकर्वे असेल किंवा अन्य यंत्रणेकडनं त्याची चौकशी करावी आणि आदेश नसताना ज्यांनी कोणी हे मॅनहोल उघडलेले आहे त्यांच्यावर कारवाई करावी. एवढी मोठी दुर्घटना मात्र थेट अश्विनी भिडे आयुक्त यांच्या राजीनाम्याची मागणी करतायत. कोण? धाडी उपमहापौर यांनी थेट अश्विनी भिडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी पाऊस पडण्याच्या 15 दिवस आधी पत्र दिलेलं होतं की काम योग्य पद्धतीनं सुरू नाही आहे आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई केली नाही, त्यामुळे थेट अश्विनी भिडे यांचा राजीनामा त्यांनी मागितला. तर मी स्वतः ते शिवसेनेचे उपमहापौर आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात. त्यांची नक्की काय शंका आहे ही मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेन आणि मी स्वतः आयुक्तांशी देखील बोलेन. वेळ पडल्यास माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील बोलतील. परंतु ॲडिशनल कमिशनरनी जर असं सांगितलं असेल की याच्यामध्ये मॅनहोल उघडण्याचे निर्देश न दिलेले असताना ते उघडले गेले, ही देखील फार गंभीर बाब आहे आणि याची देखील चौकशी झाली पाहिजे. एवढी मोठी काल दुर्घटना घडल्यानंतर देखील मुंबईतले अनेक मॅनहोल जे आहेत ते उघडे असलेले पाहण्यात आले आणि त्या ठिकाणी कुठलेही फलक लावण्यात आले नव्हते किंवा बॅरिकेडिंग करण्यात आलं नव्हतं. त्याचबरोबर अनेक ठिकाणी केवळ एखादा कर्मचारी उभा असेल किंवा त्या ठिकाणी केवळ एक हातात काठी आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्या सगळ्या बाबतीच्या चेंबर अनेक ठिकाणी उघडे असलेले पाहायला नाही, या सगळ्या बाबतीची प्रिकॉशन नक्कीच महानगरपालिकेने घेतली पाहिजे. ती जर घेतली गेली नसेल तर ज्या संबंधित अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी आहे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. परंतु अशा पद्धतीनं कोणालाही मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. तशा पद्धतीनं महानगरपालिकेकडनं होणार देखील नाही याची मला कल्पना आहे. परंतु जर होत असेल आणि काही अधिकारी जाणीवपूर्वक करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी आयुक्तांनी. ते काय म्हणतात हे बघा, जगामध्ये काही घडलं वाईट तरी त्याला जबाबदार माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत असं सांगणारी ती प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर मला काही बोलायचं नाही. म्हणजे जगात कुठेही काही जरी झालं तरी ते एकनाथ शिंदे साहेबांमुळेच झालं हे तुम्ही आता 4 वर्ष ऐकत नाही का? त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. आपण वस्तुस्थितीवर बोललं पाहिजे आणि म्हणून मी सांगितलं की अशा पद्धतीनं अधिकारी जाणीवपूर्वक काही जर गोष्टी करत असतील तर आयुक्तांनी त्याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद ते म्हणतात की राम मंदिरामध्ये जी चोरी झाली आता हिंदू जे सत्ताधारी आहेत त्यांना आता माफ करणार नाहीत, भाजपला माफ करणार नाही. या विरोधात आंदोलन 5 तारखेला केलं जाते. आरती महाआरती जी आहे ती राज्यभर केली जाते. रविवारी महाआरती केली जाते. मला ते म्हणतात की आता हिंदू तुम्हाला माफ करणार नाही. असं कोण म्हणतात? उद्धव ठाकरे. हे उलटच झालं आहे. ज्या वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं की काँग्रेसमय शिवसेना जर होणार असेल तर मी माझं दुकान बंद करेन, त्या काँग्रेसबरोबर हे जाऊन बसले. त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू धर्माचेच प्रणेते आहेत, पाठीराखे आहेत, समर्थक आहेत. मग त्यावेळी कुठं हिंदुत्व गेलं? ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा विचार घेऊन भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सगळे अलायन्समधली लोक पुढं जात होतो, त्यावेळी यांचं हिंदुत्व कुठं गेलं? विधानसभेला काँग्रेसच्या मांडीवर बसताना यांचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? आपला धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला ज्यावेळी बांधला त्यावेळी हिंदुत्व कुठं गेलं होतं? आता याचं कारण काय? तर आपल्याकडची सगळी मंडळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारत आहेत. त्यांचा असलेला लोकांबरोबरचा संवाद, लोकांबरोबर जुळलेली नाळ, याच्यामुळं वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना म्हणजेच धनुष्यबाणाची शिवसेना पुढे जाते. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं त्यावेळी कदाचित पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार
स्वातंत्र्यवीर सावरकरांना शिव्या घालणाऱ्या लोकांबरोबर राहून पुढे नेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ते काय मला असं वाटतं की शक्य होणार नाही. राम मंदिराचं उद्घाटन ज्यावेळी झालं त्यावेळी यांची भाषा काय होती हे देखील आपण बघितलेलं आहे. राम मंदिराच्या तिथल्या पैशाच्या अनियमित काही कारभाराबद्दल SIT देखील नेमलेली आहे. त्याच्यावर नक्की केंद्र सरकार कारवाई करेल. UP गव्हर्नमेंट कारवाई करेल. घेऊन पुन्हा एकदा आम्ही हिंदूंचे रक्षक आहोत असं सांगण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेला आता सगळं हे कळून चुकलं आहे. म्हणूनच आमचे 80 पैकी 60 आमदार निवडून आले आणि त्यांचे 100 पैकी 20 आमदार निवडून आले. नाही, हा मुद्दा पूर्ण होऊ दे. नाही, उशिरा असं नाही. मला असं वाटतं की सगळं आता लक्षात आल्यानंतर आपण काँग्रेसबरोबर गेल्यामुळं हिंदूचे रक्षण करते जी लोकं आहेत किंवा हिंदुत्व जपणारी जी लोकं आहेत किंवा ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहेत ते आता आपल्याला नाकारायला लागलेत हे लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. नाही, मॅन्युअलमध्ये पडलेल्या लोकांना मदत करण्याच्या संदर्भातली सूचना आणि निर्देश नक्की मुंबई महानगरपालिकेला दिले जातील. परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी देखील त्यांची आहे. ती देखील दखल घ्यावी अशा देखील सूचना दिल्या जातील. भटक्या श्वानांच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 14,800 हे भटके श्वान आहेत अशी नोंदणी झालेली आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 94,000 आहेत अशा पद्धतीची नोंदणी झालेली आहे. निर्बीजीकरण आपण ज्याला म्हणतो, सुप्रीम कोर्टाने सुमोटो याच्यामध्ये निर्देश दिलेले आहेत की आता भटके श्वान जे आहेत त्यांचा प्रतिबंध कसा करायचा या गाईडलाईन्स सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत. आणि आज प्रश्नाला उत्तर देत असताना नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून मी स्पष्ट निर्देश सगळ्या महानगरपालिकांना दिलेत, नगरपालिकांना दिलेत की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झाला आहे तो तंतोतंत पालन झाला पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश मी स्वतः दिलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये दिल्या त्याच दिवशी आमच्या निवडणूक प्रक्रियेला खऱ्या अर्थानं सुरू झाली. आता पदाधिकारी निवडून येण्याचा जो कालावधी आहे किंवा त्याची जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आम्ही आखू. निवडणूक निर्णय अधिकारी आम्हाला नेमावा लागेल, तो देखील आम्ही नेमू आणि निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि निवडणूक आयोगाला अभिप्रेत असलेली पक्षांतर्गत निवडणूक आम्ही घेणार आहोत. ऑपरेशन तुडवाच्या अगोदर 4 वर्षापूर्वी कोतळा काढा असे देखील निर्देश दिलेले होते. वरळीतनं येऊन दाखवा हे देखील निर्देश दिलेले होते. वरळीतनं येऊन दाखवा सोडाच, पण वरळीचं नेतृत्व ज्या सचिन भाऊ अहिरनी केलं ते देखील शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आले. त्याच्यामुळं तुडवा मारा ठार मारा हे आता फक्त उरलेल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी केलेली वक्तव्य आहेत. आमचे सगळे खासदार एकटे मुंबईमध्ये येतात, एकटे मुंबईमधनं जातात, त्यांच्या मतदारसंघामध्ये जातात. त्याच्यामुळं कुठेही याचा परिणाम तुडवा याचा झालेला नाही. त्याच्यामुळं त्या विषयावर आपण चर्चा करू. कुठेही ऑपरेशन टायगर बिगर सुरू नाही. पावसामध्ये सगळ्या नागरिकांना सतर्कतेचे आदेश जसे प्रशासनानं दिलेले आहेत तसे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील दिलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या पालकमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत की त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पाण्याचा आढावा घ्यावा, पावसाचा आढावा घ्यावा, मानवहानी होणार नाही, वित्तहानी होणार नाही अशा पद्धतीचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सगळ्या पालकमंत्र्यांना दिलेले आहेत आणि तो विषय आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. नाही, मला असं वाटत नाही, कारण मी काल देखील या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. 2 आठवड्यामध्ये प्रत्येक विषयावर चर्चा होते. आज बघा 293 चालू आहे, काल 260 चालू होतं. मुंबईच्या नालेसफाईवर चर्चा झाली. आज कल्याण, डोंबिवली, ठाणे सगळ्या महानगरपालिकेच्या बाकीच्या विकास कामावर चर्चा होते. आज भटक्या श्वानांवर चर्चा झाली, मराठी भाषेवर चर्चा झाली, उद्योग विभागावर चर्चा झाली, शेतकऱ्यांवर चर्चा झाली, कर्जमाफीवर चर्चा झाली. त्याच्यामुळं जरी उपसभापतीची निवडणूक असली किंवा राजकीय काही गोष्टी चालू असल्या तरी विधिमंडळामध्ये शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याची भूमिका आणि पर्यायानं महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका आम्ही मंत्री म्हणून घेतोय आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षमपणानं महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे ते या विधिमंडळामधनं देत आहेत. धन्यवाद.